नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हे करंट अफेअर पाहत असताना हे प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नक्की लिहून घेत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लिहिलेलं कधी विसरत नाही, त्यामुळे तुम्ही हे लेक्चर पाहत असतानाच व्हिडिओमधील सर्व प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घेत चला। तर आजचं लेक्चर महत्त्वाचं होणार आहे, कारण यामध्ये बरेच बारीक सारीक पॉईंट्स आपण इथे कव्हर करणार आहे। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, कमिशनर मॅडम हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे मीरा बोरवणकर यांनी। आणि या पुस्तकामध्ये 26 नोव्हेंबर 2008च्या हल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगण्यात आलेली आहे। ताज हॉटेलवर हल्ला कधी झाला होता? 26 नोव्हेंबर 2008ला, ज्याला आपण 26/11 म्हणून ओळखतो। लक्षात असू द्या, मुंबई या ठिकाणी हल्ला झालेला होता। त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहे सध्या? तर ते आहे विवेक फणसाळकर। आणि महाराष्ट्र पोलीसच्या पहिल्या महिला महासंचालिका कोण बनलेल्या आहे? रश्मी शुक्ला बनलेल्या आहे। मित्रांनो, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनण्याच्या अगोदर त्या SSBच्या प्रमुख होत्या, सशस्त्र सीमा बलाच्या सुद्धा त्या प्रमुख होत्या। त्यानंतर MPCचे अध्यक्ष कोण आहे? तर रजनीश सेठ। कारण रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक होण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ होते, लक्षात असू द्या। मग आता MPCचे अध्यक्ष झाले, तर आपल्याला एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवायला पाहिजे, तो म्हणजे MPC UPCची स्थापना आहे मित्रांनो, ती कलम 315 अंतर्गत करण्यात येते। ओके, आणि भाग 14 मध्ये MPSC आणि UPCचा उल्लेख आहे कलम 315 अंतर्गत। तर हा पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करावा। त्यानंतर चक्र 2 मिशन काय आहे? तर सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चक्र 2 नावाचं जे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे ते CBI द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे। मग CBI म्हणजे काय होते? तर CBI म्हणजे होते मित्रांनो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। ओके, CBIला पिंजऱ्यातील पोपट सुद्धा म्हटलं जाते, लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे याचे जे सध्याचे महासंचालक आहे, प्रमुख जे आहे ते आहे मित्रांनो प्रवीण सूद। आपण हा प्रश्न मागे पण कव्हर केलेला आहे। प्रवीण सूद या CBIचे प्रमुख आहे सध्या, लक्षात असू द्या। त्यानंतर भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो धोरडो। आणि धोरडो हे कच्छ गुजरात या ठिकाणी येते। ओके, लक्षात ठेवा। आता युनोबद्दल माहिती लक्षात ठेवा सर्वांनी। 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना करण्यात आली होती। आणि न्यूयॉर्क USA या ठिकाणी युनोचं मुख्यालय आहे। आणि युनो दिवस हा 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो, कारण युनोची स्थापना ही 24 ऑक्टोबरला झालेली होती। मग बघा मित्रांनो, युनोच्या काही विशेषीकृत संस्था आहे, कारण यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन। मित्रांनो, 1 मे 1919 मध्ये ILO ची स्थापना झाली होती, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना। आणि ही सर्वात जुनी विशेषीकृत संस्था आहे। युनोची ही सर्वात जुनी विशेषीकृत संस्था आहे मित्रांनो। त्यानंतर WHO 7 एप्रिल 1948 मुख्यालय जिनिव्हा। त्यानंतर युनेस्को 16 नोव्हेंबर 1945 लक्षात घ्या पॅरिसला मुख्यालय आहे। आणि युनिसेफ 11 डिसेंबर 1946 न्यूयॉर्कला मुख्यालय आहे। याचे साल म्हणजे वर्ष आणि मुख्यालय तुम्ही पाठ करून घ्या व्यवस्थित। ओके, बघा ILO WHO म्हटलं तर जिनिव्हा, आणि युनेस्को म्हटलं तर पॅरिस, आणि युनिसेफ म्हटलं तर न्यूयॉर्क, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला एक पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, WTO ही युनोची विशेषीकृत संस्था आहे का? तर नाही आहे मित्रांनो, हा एक पॉईंट लक्षात घ्या, ठीक आहे। WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती। आणि WTOचं मुख्यालय सुद्धा जिनिव्हा या ठिकाणी आहे। मात्र ही युनोची विशेषीकृत संस्था नाही। एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वांनी लक्षात घ्या। ग्लोबल मॅरीटाईम इंडिया समिट कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। समुद्री व्यापारासंबंधित ही परिषद होती मित्रांनो। आता अमृतकाल विजन कधीपर्यंतचा आहे? 2047 पर्यंतचा आहे। आणि सागरी उत्पादनाला कोणती इकॉनॉमी म्हणून ओळखलं जाते? असा थेट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर बघा, ब्ल्यू इकॉनॉमीला सागरी उत्पादन असं म्हटलं जाते, म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये सागरी उत्पादन घेतले जाते मोठ्या प्रमाणात। तेज हे अलीकडे आलेलं चक्रीवादळ, याला नाव कोणत्या देशानं दिलेलं आहे? तर आपल्या भारत या देशानं नाव दिलेलं आहे मित्रांनो। आणि अरबी समुद्रात हे चक्रीवादळ आलं होतं, साधारणतः स्पीड 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये होता, लक्षात असू द्या। ओके, सो हा एक पॉईंट लक्षात घ्या सर्वांनी। त्यानंतर पहा, एक महत्त्वाचा पॉईंट्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे की महासागरात जे चक्रीवादळ येतात त्यांना सायक्लॉन म्हटलं जाते, पहिला पॉईंट। त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जे चक्रीवादळ येतात त्यांना विली म्हटलं जाते। पॅसिफिक महासागरामध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना टायफून म्हटलं जाते। तर अटलांटिक महासागरामध्ये येणाऱ्या वादळांना हरिकेन म्हटलं जाते। मित्रांनो, जोड्या लावणीसाठी हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट टाइमफी करा, कारण यावरती तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यांनी इथे लक्षात घ्या।
ओके, त्यानंतर तेज हे नाव भारतानं दिलं, तर बिपरजॉय हे नाव कोण दिलं होतं? आपल्या सर्वांना माहित आहे, बांगलादेशने दिलेलं होतं. ब लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर मोचा हे नाव कोण दिलं होतं? येमन या देशाने. चक्रीवादळाला नाव UAE या देशानं दिलेलं होतं. गुलाब हे नाव पाकिस्तान या देशानं दिलेलं होतं. तर अस्नी हे नाव श्रीलंका या देशाने दिलेलं होतं मित्रांनो. ओके, सो जनरली हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे पॉईंट. चला, पहिली पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची चाचणी करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो आपला भारत देश. आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन करणारा जगातील पहिला देश आपला भारतच होता. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन असतो, लक्षात असू द्या. 21 ऑक्टोबरलाच का बरं असतो? कारण 21 ऑक्टोबर 1959ला लडाख या ठिकाणी CRPFचे जवान आणि चीनचे सैनिक, CRPFचे जवान आणि चीनचे सैनिक यात युद्ध झालं होतं आणि यामध्ये बरेच जवान मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या स्मरणार्थ मित्रांनो पोलीस स्मृती दिवस आपण 21 ऑक्टोबरला आपण साजरा करतो. मग पोलीस ध्वज दिन कधी असतो? 7 डिसेंबरला असतो. हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. पोलीस हा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये राज्यसूचीमध्ये येते, फक्त दिल्लीमध्ये पोलीस हा विषय केंद्र सूचीमध्ये जाते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. साधारणतः पोलीस हा विषय राज्यसूचीतला आहे आणि तो गृह मंत्रालयाअंतर्गत काम करतो. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहे? ठीक आहे. आणि ब्रीद वाक्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. ओके, मोस्ट टाइम करा. त्यानंतर रेझिंग दिवस कधी असतो? तर रेझिंग डे असतो 2 जानेवारीला. कारण 2 जानेवारी 1960ला पोलीस दल स्थापन झालेलं होतं आणि उद्घाटनाला आलेले होते पंडित जवाहरलाल नेहरू. पॉईंट लक्षात ठेवा. ठीक, उड्डाण दिवस कधी असतो? STI आय थिंक यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की उडान योजना कधी सुरू करण्यात आली होती? 21 ऑक्टोबर 2016 मध्ये. मग उडान योजनेचा फुल फॉर्म काय आहे? उडे देश का आम नागरिक. लक्षात असू द्या, उडे देश का आम नागरिक. आणि ही योजना 2016ची आहे. पाठ करा, मोस्ट टाइम करा. 21 ऑक्टोबरला झाली होती स्थापना, म्हणून राष्ट्रीय उड्डाण दिवस 21 ऑक्टोबरला असतो. मोस्ट टाइम करा. आणि भारताचे सध्या राष्ट्रीय उड्डाण मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया. त्यानंतर पुढचा प्रश्न, 21 ऑक्टोबर 1943ला ठीक आहे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली होती. तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती आणि कोठे केली होती? इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल इम्पॉर्टंट काय आहे? कारण मित्रांनो 80 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023 मध्ये. सो प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. महिला दल प्रमुख कोण होत्या? लक्ष्मी स्वामीनाथन होत्या. ओके. त्यानंतर 23 जानेवारीला राष्ट्रीय पराक्रम दिवस आपण साजरा करतो कारण या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला होता. त्यांनी अंदमानला शहीद हे नाव दिलं होतं, तर निकोबारला स्वराज्य हे नाव त्यांनी दिलेलं होतं. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि मित्रांनो अगाती विमानतळ कुठं आहे असं जर तुम्हाला विचारलं तर लक्षद्वीपला आहे आणि लक्षद्वीपची राजधानी आहे कावारती. मग अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे? तर ती आहे पोर्ट ब्लेअर. ओके. मोस्ट टाइम करा मित्रांनो. ओके. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की टू द पॉईंट जायचं आपल्याला. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची गंमत न करता, कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता टू द पॉईंट अभ्यास करा मित्रांनो. नाहीतर आपल्यापेक्षा बरेच पोरं समोर निघून जातात. ठीक आहे. आणि मनोरंजन करण्याचे हे दिवस नाही आहे आपले. ठीक आहे. लक्षात घ्या मनोरंजनाचे बरेच साधन आहे, परंतु वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळं गंमत करून सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, तर त्या सिरियसली घ्यायच्या नाही मित्रांनो. ओके. सिरियसली स्टडी करायचा हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर हा एक पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात घ्यावा येते. त्यानंतर पहा भारतीय लष्कराने कॅब्रियन पेट्रोल एक्सरसाइजमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे आपल्या गोरखा रेजिमेंटने. लक्षात असू द्या कॅब्रियन पेट्रोल एक्सरसाइजमध्ये गोल्ड मेडल कोणत्या रेजिमेंटनं पटकावलेलं आहे? गोरखा रेजिमेंट. मोस्ट टाइम करा. भारतीय लष्कर प्रमुख कोण आहे मग सध्या? तर ते आहे जनरल मनोज पांडे. भारतीय नौदल प्रमुख कोण आहे? ॲडमिरल आर हरिकुमार. भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहे? एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी. मित्रांनो एक प्रश्न विचारला जाते की लष्कर प्रमुख म्हणजे भारतीय लष्करातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? जनरल. नौदलातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? कोणतं आहे? ॲडमिरल. त्यानंतर हवाई दलातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? एअर चीफ मार्शल. त्यामुळे हे पद पण तुम्ही पाठ ठेवा. आणि या तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात? आपल्या देशाचे राष्ट्रपती. आणि आपल्या देशाच्या सध्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू. संताल आदिवासी समुदायातून त्या येतात मित्रांनो. ठीक आहे. आणि CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे मित्रांनो, पहिले होते बिपिन रावत, तर सध्याचे दुसरे जे आहे पहिले होते बिपिन रावत आणि दुसरे आहे मित्रांनो अनिल चव्हाण. मोस्ट टाइम करा. सध्या भारताचे CDS कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे? तर ते आहे अनिल चव्हाण. त्यानंतर एक पॉईंट इथे लक्षात हा पण ठेवा की मालदीव आणि मिनिकॉय याच्या दरम्यान जे रेष गेलेली आहे तिला 8 अक्षांश रेषा म्हटलं जाते मित्रांनो. ओके. सो कसं लक्षात ठेवा? मी
मी आणि 8 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. 8 लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर पहा लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी किती असतात? 9. आपण नवरात्रामध्ये 9 देवींच्या पूजा करतो मित्रांनो. ओके, नवरात्र म्हणजेच 9 लक्ष्मी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आणि अंदमान निकोबार म्हटलं तर द म्हणजे 10 लक्षात ठेवा. ठीक आहे, या पद्धतीनं लक्षात राहील तुमच्या. मामी म्हणजे मालदीव मिनिकॉय, लक्ष्मी म्हणजे लक्षद्वीप मिनिकॉय, अंदमान निकोबार 10. सो 8 9 10. ठीक आहे, लक्षात ठेवा. मोस्ट टाइम करा, प्रश्न येणार तुम्हाला यावरती. युनोचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अरिदम बागची यांची निवड करण्यात आली आहे. आणि युनो म्हणजे होते युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ओके, स्थापना कधीची आहे? 24 ऑक्टोबर 1945. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क USA या ठिकाणी. प्रमुख कोण आहे? अँटोनियो गुटेरेस, जे की पोर्तुगालचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या युनोचे किती सदस्य देश आहे? 193. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके मित्रांनो, फास्टमध्ये आपण हे लेक्चर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर जर खरोखर मनापासून आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या 2 मित्रांपर्यंत या लेक्चरला शेअर करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.